गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. मनोयवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वंशी विभूषितकरानवनीरलाभात् पीताम्बरागरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराते. कवी वाल्मिका तारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. भगवान प्रभू श्री रामचंद्रांना, मारुतीरायांना, भगवान गोपालकृष्णांना श्रद्धापूर्वक साष्टांग प्रणिपात. सद्गुरु स्वरूप भगवान शंकराचार्य समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी ही साष्टांग प्रणिपात. आपणा सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन आणि आजच्या चिंतनाला आरंभ. आपण अनुबंध चतुष्टय यातला अधिकारी या संदर्भात विचार करत होतो. अधिकारी या ग्रंथाच्या अभ्यासाचा किंवा एकूणच परमार्थ मार्गाचा खरा अधिकारी कोण या संदर्भामध्ये सर्व शास्त्रकारांनी एकमुखाने जे सांगितलेलं आहे की अधिकारी हा साधन चतुष्टय संपन्न असला तो पाहिजे. तो साधन चतुष्टय संपन्न असेल तरच तो ग्रंथाचा अधिकारी किंवा एकूण परमार्थ मार्गाचा खरा अधिकारी ठरू शकतो. त्याला आत्मस्वरूपाचा बोध यथाकाली होऊ शकतो. त्याचा अर्थ असा आहे की वरवर आम्ही काही परमार्थ करतो
आणि आमचा आपला साधा भोळा भक्तिभाव आहे असं म्हणून काहीतरी उद्योग करणारे जे असतात त्यांनी हे नक्की लक्षात ठेवावं की अशा प्रकाराने आपण जे काही करतो ते परमार्थ मार्गात आपल्याला अनुभूती येण्यासाठी पुरेसं नसतं. डॉक्टर काका त्या बाबतीत एक छान उदाहरण नेहमी देतात. छोट्या मुलांची पिगी बँक असते. त्यांना कोणी मोठी माणसं किंवा काही प्रसंगानुरूप कोणी खाऊसाठी काही पैसे देतात. ती मुलं त्या पिगी बँकेमध्ये ते पैसे जमा करतात आणि जेव्हा ती बँक भरते पूर्ण, तो डब्बा जो असतो तो भरतो आणि ते उघडतात तेव्हा त्या डब्यातून 500-700 रुपये जास्तीत जास्त निघतात. मोठी रक्कम त्यातून मिळत नाही, कारण त्यामध्ये जे काही साठवलं गेलं ते अल्प प्रमाणात. लहान मुलांना कोण किती काय देत, आता हल्ली देतात 50-100 रुपये वगैरे सुद्धा, त्यामुळे रक्कम जरा, पण एकूण महागाईचा विचार करताना त्याची किंमतही तितकीच झालेली आहे सध्या. आणि हे जर लक्षात घेतलं तर आपण जे एक तुटपुंज साधन करतो आणि आपण काहीतरी परमार्थ मार्गामध्ये आचरण करतो आहोत आणि आम्हाला शाश्वत सुखाचा लाभ व्हावा, रामराय भेटावे अशी जर इच्छा करत असू तर ते दिवा स्वप्न पाहण्यासारखं निरर्थक आहे. हे अगदी स्पष्टपणाने लक्षात घ्यावं लागतं. अधिकार आपला आपणच कमवावा लागतो. रे आत्मना आत्मानं या भगवद्गीतेच्या संदेशामध्ये हा सगळा विचार आहे. आपला आपण उद्धार करून घ्यावा, तर उद्धाराचा मार्ग सद्गुरू निर्देश करतात किंवा विविध संतांनी आपल्या पुढे तो खुला करून ठेवलेला आहे, प्रशस्त करून ठेवलेला आहे. पण त्या मार्गावरून चालण्याची, त्या मार्गावरून आचरण करण्याची जी काही कृती आहे ती ज्याची त्यानं करावी लागते. आपल्याला एक सामान्यपणाने सवय अशी लागून गेलेली आहे. कशामुळे लागली याची काही चर्चा किंवा त्याचा उहापोह करण्याचं कारण मला तरी नाही आता. पण आपल्याला प्रसंगात काही अडचणी येतात, व्यावहारिक अडचणी असतात, त्या आपण व्यवहाराच्या मार्गाने सोडवायचा प्रयत्न करतो. आणि काही वेळेला आपल्या बुद्धीच्या, शक्तीच्या, एकूण आर्थिक परिस्थितीच्या अशा कोणत्याही कक्षेच्या पलीकडं काहीतरी त्रास आपल्याला होतो आणि तो सहन करता येत नाही. किरकोळ असेल तर मनुष्य सहन करतो, पण फार त्रास होत असेल तर सहन करता येत नाही. त्याच्यावरचा मार्ग व्यावहारिक दृष्टीनं सापडतच नाही. कशामुळे असं होतं? त्याची कार्यकारण संगती लागत नाही. कारण जर लक्षात आलं तर त्यात काही दुरुस्ती करता येऊ शकते, पण कारण लक्षात येत नाही. दुःख मात्र होत असतं, अडचणी जाणवत असतात. मग अशा वेळेला मनुष्य कोणी ज्योतिषी, कोणी बुवा, कोणी महाराज अशा लोकांच्या कडे जातात, त्यांच्या पुढे आपली दुःख सांगतात आणि
त्या लोकांचा तो व्यवसाय असतो. बहुधा गुरु समर्थांनी त्याच्यावरती एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेलं आहे. हे खरे गुरु नव्हे, पण नाडला गेलेला, परिस्थितीनं नाडला गेलेला जो मनुष्य असतो तो स्वतःच्या समाधानासाठी अशा लोकांच्याकडे जातो. मग कोणी ज्योतिषी, मांत्रिक असा कोणी असेल तर तो सांगतो काहीतरी की अमुक अमुक शांत करावी लागेल, अमुक ग्रहाची शांत करावी लागेल, किंवा अमुक कुयोग तुमच्या पत्रिकेमध्ये दिसतो आहे त्या कुयोगाची शांत करावी लागेल. मग त्यासाठी अमुक अमुक ग्रहाचा इतका इतका जप करावा लागेल. जपसंख्या मोठी असते, 70,000 75,000. मनुष्य म्हणतो इतका जप, आणि जो काही मंत्र आहे तो मंत्र मला येत नाही. मग असे जे ज्योतिषी असतात व्यावसायिक, त्यांच्याकडे यावरती मार्ग असतो. ते म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी तो जप करू, त्याच्यासाठी तुम्ही मला इतकी इतकी दक्षिणा द्या, आणि तो जप पूर्ण झाला की त्या जपासाठी जे किंवा इतर जी काही शांती म्हणून करावी लागते, जपाचा विधी, जप करायचा, त्याच्या 1.0 हवन करायचं, त्याच्या 1.0 तर्पण करायचं, जपाचा विधी आहे. मग ते हवन करायचं, तो जो काही एक यज्ञ करायचा, त्यावेळेला तुम्ही यजमान म्हणून या वाचन वगैरे आपण करू, आणि संकल्पपूर्वक आम्ही तुमच्यासाठी जप करू, त्याच्या मोबदल्या आणि तो काही यज्ञ वगैरे जो करावा लागेल त्याचा एकूण खर्च मिळून तुम्ही आम्हाला इतके इतके पैसे द्या, म्हणजे मग तुमच्या या दुःखाचं निराकरण होईल. नाडला गेलेला मनुष्य असे काहीतरी उपाय करत राहतो, परंतु दुःखाचा खरा उपाय कोणता आहे हे असे ज्योतिषी किंवा साधू महाराज सांगू शकत नाहीत. त्यांचा तो अभ्यासाचा विषय पण नसतो. एकदा व्यवसाय म्हटलं की येणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी अशी शांत आहे, दुःख तर प्रत्येकाचं असतं म्हणूनच त्यांच्याकडे येतात. मग त्याची काहीतरी एक कारण मीमांसा त्यांच्या पुढे करायची, त्यासाठी अमुक अमुक करावं लागेल असं सांगायचं. सगळेजण तसं करतात असं होत नाही. 10 जण आले, 10 जणांना सांगितलं, त्यातल्या 4 जणांनी केलं, माझा धंदा उत्तम चालतो. पण नाडला गेलेला मनुष्य त्या त्रासातून मुक्त होत, त्रास होत असतो, तो सहन करण्याची क्षमता नसते किंवा तयारी नसते, आणि त्यासाठी जो काही उपाय करावा लागेल तो एकतर कळत नाही, कळाला असा काही एखादा उपाय कोणी सांगितला तर तो स्वतः करण्याची तयारी नसते. किती दक्षिणा देऊ? 50,000 आहे, 50,000 पैसे घ्या, ते काय करायचं ते तुम्ही करा आणि मला मुक्त करा, मला या त्रासातून मोकळं करा. एक विचार या बाबतीतच्या लोकांना सांगावासा वाटतो नेहमी, की मला काही एखादा आजार, ताप आला, माझ्या पोटात दुखते, डोकं दुखते, काहीतरी मला शारीरिक त्रास होतोय, मग मी अशा वेळेला कोणाकडे जाईल? तर डॉक्टरकडे जाईल. मग ते डॉक्टर मला सांगतील की ही अशी अशी औषध आहे, ही घ्या. त्यासाठी काही अनुपान असेल तर तसं सांगतील, याच्या बरोबर ते घ्या, हे अमुक अमुक पदार्थ तुम्ही आपल्या सेवनातून वर्ज्य करा, हे अमुक अमुक वाढवा.
त्यांच्या दृष्टीनं जी काही उपाययोजना असेल ते डॉक्टर मला सांगतील. काही इंजेक्शन घ्या असंही सांगतील. ते इंजेक्शन घ्यायचं म्हणजे बापरे, ते रोज सुया टोचून घ्यायच्या. 7 दिवस इंजेक्शन घ्या असं सांगितलं. 7 दिवस. मी जर का डॉक्टरांना असं म्हटलं की मला ते त्रास होतो आणि तुम्ही मला वरती आणखीन सुया टोचून त्रास देणार, तर तसं काही नको. मला त्रासातून मुक्त करण्यासाठी आणखीन त्रास कशाला वाढवताय? औषध वगैरे जे घ्यायचंय ते असं करा ना, तुम्हीच घ्या.